गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा दिवस आजचा कसा गेला? मार्केटनी सुंदर मुवमेंट दिल्या, पण आपल्याला फायदा झाला का? खूप लोक आज युट्यूब वरती रील्स वरती बोलत असतील टार्गेट हिट, टार्गेट हिट, टार्गेट हिट. पण माझा आज टार्गेट हिटचा मूड नाहीये, या ती परिस्थिती पण नाहीये. का? मार्केटनी फुल गॅप अप आपल्या लेवलला डायरेक्टलीच ओपन करून पहिलीच कॅन्डल दिली. त्यानंतर जर तुम्ही नीट बघाल ना, तर आपण सगळं काढून बघूया. क्लिअर कट बघूया आपण. जी लेवल आपली होती 2640 ची, तिकडनं मार्केट ओपन होऊन पहिल्याच कॅन्डल मध्ये 100 आणि डायरेक्टली 125 ची लेवल दिली. ओके, म्हणजे 5 मिनिटं. आता काय होतं माहितीये की मोस्टली ह्या लेवलला कोण ट्रेडिंग करायला मागत नाही. काय कारण माहितीये? इथे व्हॉल्यूम जास्त असतो, व्हॉल्यूम जास्त पण असतो आणि ऑर्डर्स पण उलट्या सुलट्या पडत असतात. त्यामुळे ओवायचं क्लिअरिटी नसते. जिथे ओवायची क्लिअरिटी नाही तिकडे आम्ही काम करतच नाही. आमचा टायमिंग आहे 10:30, 10च्या नंतरचाच. का? कारण का आम्हाला दिशा कळते. ओके, आता तुम्ही जर बोलाल की 10च्या नंतरची मुवमेंट बरोबर आहे, तर ही बरोबर आहे, तर नाही. कारण का ही पण आहे ना लगभग साईडवेज आहे. तुम्हाला दाखवतो बघा, समजण्याचा प्रयत्न करा की आज कुठलाही प्रॉफिट जरी कोणी सांगत असेल की मी आज एवढा प्रॉफिट केला, तर ते चुकीचं आहे. हा, माझ्या 2-3 स्टुडंट्सनी ह्या 2 कॅन्डल्स मध्ये काही 10-15 पॉईंट, कोणी 8 पॉईंट, कोणी 5 पॉईंट काढले. त्याचं अभिनंदन. रिस्क केलेली आहे त्यांनी आणि रिस्क घेण्याशिवाय काय होत नाही. पण एवढी पण रिस्क नका घेऊ की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कॅपिटल नसेल. मी हर वेळेला त्यांना सांगतो. पण कसं असतं, जेव्हा काही गोष्टी यायला लागतात ना, जसं ड्रायव्हिंग शिकता तुम्ही, पहिलं किती 40-50च्या स्पीडनी चालता, गल्ली बोळातनं आस्ते चालवता, जास्त वेळ आपलं लक्ष ब्रेकवरती असतं की काय झालं का ब्रेक मारायचा, काय झालं का ब्रेक मारायचा. आणि जशी तुम्हाला गाडी हॅवेला येते, पनवेलच्या बाहेर पुन्हा एक्सप्रेस भेटतो, तेव्हा गाडी तुमची मग 120च्या खाली येत नाही, 100च्या खाली येत नाही, हवेशी बोलायला लागतं. तेव्हा इथे संयम पाळणं जरुरी आहे, इथे रूल्स पाळणं जरुरी आहे. आणि लोक तेच करतात. काय करतात? 120, 160, इकडनं गाडी, तिकडनं गाडी, तिकडनं गाडी. मग होतं, कळल्यान होतं, सांगायची गरज आहे तुम्हाला. त्यामुळे ना कंट्रोल असणं जरुरी आहे, संयम असणं जरुरी आहे, पेशन्स असणं जरुरी आहे. मी पण आज एक टार्गेट दिलेला की मार्केट 160च्या जाईल. मार्केटने एकदा ट्राय केलं लास्ट चान्सला, ते पण काहीतरी 170, 172 गेलं आणि परत तिथे जाऊन थांबलं. मार्केट आहे वरती, पण प्रीमियम वाढले नाही. का प्रीमियम वाढले नाही? कारण का कॅन्डल्स बघा ना तुम्ही, कॅन्डल्स वाढले नाहीत. बघायला गेले ना तर लगभग म्हणजे 120 पासनं ती ही जी रेंज आहे 155, म्हणजे 120 ते 55 बघा किती झाली ते. 20-30 पॉईंट मध्ये मार्केट असल्यामुळे त्याच्या मजा नाही त्याची. कंटिन्युअस त्याच रेंज मध्ये राहणं म्हणजे डोकेदुखी होते. का? कारण प्रीमियम डिके होतो. प्रीमियम डिके काय असतो, टाइम डिके काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सेशन मध्ये शिकतो. पण होतंय काय माहितीये काय, सायकोलॉजी बिघडते. आता मी ट्रेड नाही घेतला, मी एक लाखचा चान्स घेतला, 5-7 पॉईंट काढले, नंतर गप्प राहिलो. का? कारण का पॉसिबिलिटी नव्हती आज ज्या पद्धतीने मार्केट जात आहे. हा, पण एका पद्धतीमध्ये मार्केट खूप चांगलं चाललंय. ते काय चाललंय बघणं खूप जरुरी आहे. ओके, मार्केट आहे ना एक ट्रेंड सेट करतोय, जो प्राइस ऍक्शनच्या वरच्या वरती. बघा, मी तुम्हाला हरवे सांगतो, मार्केट तुमच्या डोक्यामध्ये हवा घालतो कधी कधी की मी चाललोय. आम्ही मेसेज टाकतो बुलाती मगर जाणे का नाही. ऍक्च्युअली ना मार्केट चाललंय पॉझिटिव्ह, पण हे मला जरासं पटत नाही. तर लोक बोलतील का पटत नाहीये? कारण मार्केट जेव्हा जातं ना, तेव्हा ते इकडनं कंटिन्युएशन जातं ना, तेव्हा मजा येते. हे गॅप ठेवून चाललंय ना, ते जरा मला खटकतंय, मला पटत नाहीये. म्हणजे माझ्या रुल्स मध्ये बसत नाही. का माहितीये का? एक कहावत आहे आणि ती फॉलो होते, मार्केट फॉलो करतो. तुम्ही जर बघितलं असेल तर माझ्या स्टुडंट्सला माझ्या सेशन्स मध्ये मी सांगतोच की मार्केट कधी गॅप ठेवत नाही. मार्केट हर वेळ आहे ना गॅप भरायला खाली येईल. तर हा गॅप भरायला खाली येईल, तर मग हा पण गॅप भरायला खाली येईल. मग गॅप सोडत चाललंय ना, हे जरा चुकीचं आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की मार्केटने कंडिशन झालं पाहिजे. म्हणजे फ्लॅट जरासं ओपनिंग होऊन जरा 20-30 पॉईंट वरती होऊन कंटिन्युअसली असं जर रेंज दिली असती ना, इकडे पण आज अशी कंटिन्युअस रेंज दिली असती ना, तर बरं झालं असतं. पण एक गॅप अपचं आहे ना, म्हणजे हे गेमिंग होते. का होतंय ना, वरच्या वरती प्रॉफिट बुकिंग होते बघा. वर टॉप लेवलला प्रॉफिट बुकिंग होते. आणि तुम्हाला रिटेल ट्रेडर्सला काय करायला भेटतच नाहीये. प्रो लोक जे आपण लोक आहोत, आपण ट्रेडिंग करतोय, आपल्याला काय करायला भेटतच नाहीये.
मग जेव्हा करायला भेटत नाही ना तेव्हा शांत राहायचं. मार्केट चान्स देणार, मार्केट जेव्हा हा चान्स देईल ना तर पूर्ण खाऊन टाकेल मार्केटला एकच कॅन्डल मध्ये. कारण का बाईंग इज स्लो, सेलिंग इज फास्ट. ठीक आहे, त्या गोष्ट नंतरची की मार्केट खाली येईल की नाही येईल. आपण पहिलं बघूया की उद्या काय मार्केट करणार आहे. ओके, उद्या काय, उद्या 23 डिसेंबर वीकलीची लास्ट एक्सपायरी, बरोबर आहे. त्यानंतर 30 तारखेला डायरेक्टली मंथली एक्सपायरी असेल. ओके, आता होतंय का तुम्ही समजा जरा. सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी संपले, सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी चालू आहे, ती संपणार आहे 24 तारखेला, म्हणजे वेनेसडे, बुधवारी. नीट लक्ष द्या. का 25 तारखेला सुट्टी आहे, नाताळ, क्रिसमस बोलतात त्याला, त्यामुळे सुट्टी आहे, बँक हॉलिडे आहेत आणि स्टॉक मार्केट बंद आहे. ओके, त्यामुळे सेन्सेक्सचा हिशोब या 2 दिवसामध्ये क्लोज होणार आहे मंथलीमध्ये. जास्त पोझिशन होल्ड नका करू, उगाच ट्रॅप व्हाल. ठीक आहे, आता हा जो सिक्वेन्स तुम्हाला सांगतोय मी का सांगतोय की आता उद्या एक्सपायरी आहे, नंतर बुधवारी मंथली एक्सपायरी आहे, नंतर गुरुवारी बंद आहे, मग काय राहिलंच नाहीये. तर ह्या 2 दिवसामध्ये ना ही जी रॅली आली ना ही त्याच करता आली, म्हणजे प्रॉफिट बुकिंग करता आलेली आहे. माझा अर्थ काय, प्रॉफिट बुकिंग झालं का काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके, हा, आणि जर खरंच बायर्स आहेत या बाईंग आहे तर 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया ना आपण एक्झॅक्टली काय चाललंय ते. बघा, 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्हाला कळेल बाईंग आहे का. ओके, तर बाईंग दिसते, म्हणजे उघड्या डोळ्याने दिसते मला. आणि जेव्हा मार्केट असं काहीतरी दाखवतं ना, असं काहीतरी दाखवतं, म्हणजे याचा अर्थ नक्कीच समजा तुम्हाला फसवायचा प्रयत्न करते. बरोबर आहे, नीट बघा, वरनं ट्रेंड लाईन येते जी लगभग मार्केटनी ब्रेक केलेली आहे. ओके, जी लगभग मार्केटनी ब्रेक केलेली आहे आणि मार्केट त्या ट्रेंड लाईनच्या वरती आता काम करत आहे. ओके, ही एक गोष्ट झाली, पॉइंट नोट करत जावा. ओके, जर मी अजून 1 आवरच्या चार्टला येतोय ना, आता मला क्लिअरली ही ट्रेंड लाईन जी आहे ना तुटताना दिसते आणि खूप वरती तुटले, त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतंय. पण असं खरंच आहे का, कारण का ही जी लाईन आहे ना तुम्ही जर बघाल ना, हा बघा, हा एक रेसिस्टन्स आहे 100चा पहिला, जो खूप पहिला झालेला, तो इथे तोडलेला गेलेला आहे, त्यामुळे मार्केट क्लोजिंग वरती दिले. पण होतंय काय, त्यानंतर येत ना एक डायरेक्ट जो सेलिंग येऊ शकते ना ती इकडे येऊ शकते. आपला हा विषय झालेला 240, 240 कडे सेलिंग येऊ शकते. ओके, त्यामुळे मार्केटकडे आता किती गॅप आहे, 160 170 जर मार्केट असेल आता तर हे 30-40 पॉईंट आणि वरती 70 पॉईंटचा गेम आहे. जर मार्केटने उद्याही, बघा मी जरा डीप सांगतोय तुम्हाला, जर मार्केटने उद्याही 250च्या वरती ओपनिंग दिली आणि जर हाय तोडला तर मग मार्केट आसमान छुएगा. ओके, आता ही दुसरी गोष्ट झाली तुम्हाला समजली, म्हणजे मार्केट बुलिश आहे. ओके, पण त्यानंतर आहेत ना आपल्याला अजून एक गोष्ट बघायला लागते. मी हर वेळेस सांगतो की नाण्याची दुसरी बाजू पण बघणं जरुरी आहे. ती तुम्हाला नाण्याची बाजू कळेल डेली वरती. जेवढा तुम्ही टाइम वाढवता ना तेवढ्या गोष्टी तुम्हाला कळतात. ओके, परत एक हा विषय केलेला मी, 2 कॅन्डल की तिसरी ग्रीन कॅन्डल येतेच. बघा, त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलेलं की एक कॅन्डल आली का दुसरी कॅन्डल का तिसरी कॅन्डल आहे, आम्ही व्हाईट प्रो बोलतो, याची काहीतरी रूल्स असतात, सेटअप असतात. ओके, तर तुम्ही जर बघाल ना आता तर मार्केट आहे ना डेली चार्ट वरती आहेत ना, डेली चार्ट वरती जी ट्रेंड लाईन घेऊन चालते वरती, आणि मग मी इथे पण वरतीच पकडेन ना माशी, ही बघा, मग मी याला पॅरलर झोन पकडून चालू का. बघा, हा इथे लावला, हा इथे लावला, काहीतरी मिस्टेक होत आहे, माझे हेच चालत नाहीत, एक मिनिट जाऊ दे. हे बघा, हा जो पॅरलर झोन चाललेला आहे ना
तो असा चाललेला आहे. ओके, तर मग मार्केटला आता हे जर तोडत असेल ना, मार्केट एक खाली बाउन्स घेण्यासाठी तयार होत असेल आणि तो असेल ह्या लेवलला. म्हणजे बघा, जर मार्केटला खरंच वरती जायचं असेल ना, तर मार्केट ह्या रेंजमध्ये जाईल. आता आपण ना बाकी जो अभ्यास जो लावलाय आपण, ह्या ट्रेंड लाईन सगळ्या लावल्या त्या आपण जरा काढूया आणि आता लेवल्स लावून टाकूया. आपण लेवल्स कशा लावूया तर बघा, मी ही लाईन जी आहे ना इथे लावत नाहीये, कारण का ह्या लाईनीला मार्केटने तोडून वरती एक क्लोजिंग दिलेली आहे. तर मी वरची लाईन लावतोय, पण वरची लाईन साठी बघा ह्या दोन कॅन्डल इम्पॉर्टंट आहेत. तर मी इकडनं एक लाईन खेचायचा प्रयत्न करतो, जी आहे 200 ची लेवल, जी आपली लेवल आहे. ओके ओके, 200 ची लेवल. पण ह्याचा हाय काय आहे? याचा हाय आहे लगभग 240. आपण 240 पकडू ना. ओके, 240. ओके, ह्याचा बॉटम काय? तर बॉटम आजची लाईन मी पकडन, आजचा बॉटम. जर आजचा बॉटम मी पकडत असेल ना, तर आपल्याला तो पण बघायचा आहे की बरोबर आहे का. बरोबर आहे का? मग कसा आता आपला अभ्यास जो चाललाय ना, तो या लाईनीवरती ह्याच्यावर चाललेला आहे. ओके, मग आता काय करूया, ह्याच्यावरती आपण आहेत ना एक ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे 5 मिनिटावरती येऊया. ओके, आपला ट्रेंड सेट झाला. आता या सगळ्या नवीन गाईडलाईन्स बनलेल्या आहेत. ओके, जो आपला हा अभ्यास होता ना, तो आता कुठे ना कुठेतरी वेगळ्या स्वरूपात होत आहे. याचे पण लक्ष द्या तुम्ही. ओके, खालनं एक ट्रेंड लाईन नक्की चाललेली आहे, इथे एक ट्रेंड लाईन आहे. ओके, आता आपला जो झोन बनेल ना, तो लगभग वरच्या साईडला बट आज माझ्या ऍपमध्ये जरासा काही प्रॉब्लेम आहेच, ऍप बरोबर चालत नाहीये. ठीक आहे, असू दे. बघा इथे आणि खालच्या बाजूला ना माझा जो झोन आहे ना, तो मी लगभग इथे असा लावतोय. ओके, आपण काय करूया, आपण लगभग आहेत ना पुऱ्या वर्षाच घेऊन टाकूया, विशेष नाही. ओके, याला ग्रीन करूया. ओके, नीट बघा, उद्या जर मार्केटनी ओके 240च्या वरती मार्केटनी जर सस्टेन करून जाण्याचा प्रयत्न केला, तर मी ऑल टाइम हाय साठी ट्राय करेन. किंवा उद्या मार्केटनी इकडनं जर फॉल दिला कुठला 2600 आणि एक्झॅक्ट आहे 2610, तर 26 म्हणजे मी लगभग बोलतो ना तुम्हाला 25,980 पकडतो मी, राऊंड फिगर. इथे दिसते तुम्हाला 26,000, पण मी 80 पकडतोय. तर इकडनं मार्केट हा गॅप भरण्यासाठी येऊ शकतो. ठीक आहे, हा गॅप भरण्यासाठी येऊ शकतो आणि इथे अजून एक खाली गॅप आहे, तो मार्केट भरू शकतो. मग माझे नेक्स्ट टार्गेट जो असेल ना, तो लगभग 900. त्यानंतर माझा नेक्स्ट टार्गेट जो असेल तो 920. ओके, हा 920चा आकडा हर वेळेला येणार, कारण का आता त्या लेवलला मार्केटने खूप चांगलं बिहेव केलेलं आहे. हे माझे उद्याचे लगभग टार्गेट असू शकतात. जर मार्केटला खाली यायचंय, तर मार्केट खूप वरती आहे. ओके, आणि वरच्या साईडला जायचं असेल तर ऑल टाइम हाय जो आहे, तर पहिला टार्गेट माझा लगभग 260, जो खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. आणि त्यानंतर मार्केट मला एक नवीन टार्गेट देईल. आता हा नवीन अभ्यास आहे आपला, 300. म्हणजे ऍप मध्ये आज खूप काही प्रॉब्लेम येत आहेत, त्यामुळे खूप एरर येत आहेत. ठीक आहे, सांभाळून घ्या, अशी अपेक्षा करतो तुम्ही सांभाळूनच घ्याल. ओके, तर
ओके, ह्या लेवल लागलेले आहेत. दिल्ली दूर नाहीये, दिल्ली दूर नाहीये, पण त्यासाठी आपल्याला पण संयम ठेवणं खूप जरुरी आहे. उगाच ट्रेडच्या पाठी पडू नका. मार्केट कुठल्या लेवलला आहे ना ते तुम्हाला कळणार पण नाही, आणि मार्केट रिव्हर्सल पटकन होऊ शकतं. मग आता मार्केटला आहे ना ह्या लेवलला क्लोजिंग देणं जरुरी आहे. ओके, मी काय बोललो की मार्केटमध्ये जर गॅप नसताना तर मजा आली असती मार्केटमध्ये ट्रेंड बघायला, पण मार्केट गॅप ठेवून चाललेलं आहे. कसं माहितीये काय, मार्केट जेव्हा गॅप ठेवून जातं ना तेव्हा आपली पावलं सोडून जाते. बोलत ना वाघीण वियाली म्हणजे जन्म दिला की ती परत येते आपल्या पिल्लांना खायला. हे असं काही होऊ शकतं, कारण का भुकेली आहे, सेलर्स भुकेले जातात. त्यामुळे इथे एक खालचा ट्रेंड येऊ शकतो, पण तो एवढा लवकर येणार नाही. त्यासाठी त्याला लेवल्स तोडणं जरुरी आहे. म्हणून उद्या नेगेटिव्ह होऊ नका. प्रयत्न करा की लगभग 10:15 10:30च्या नंतर खेळायचं, कारण का उतरायचं ट्रेडमध्ये, कारण का तोच तुम्हाला एक्झॅक्ट ट्रेडिंगची दिशा दाखवेल. नाहीतर तुम्ही खूप वेळा ट्रॅप होऊ शकता. आजच्या दिवशी पण ओवाय खूप चांगले होते पी साईडला, पण मार्केट वरती गेलंच नाही. म्हणजे 1200 1400 1500 खूप वरती 2000 वरती गेलेले, पण ते मुवमेंटच दिला नाहीये. मग आपण तर काय करू शकत नाही. आपण एकच थांबू शकतो, आपण पेशन्स निमू शकतो. मला आपलं मोटिवेशन लाईन काय की पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, सगळं शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. तुमचा दिवस चांगला जाईल. उगाच हे करणं चुकीचं वाटतं मला. त्यामुळे जरा व्हिडिओ आजचा मोठा बनवलाय, कारण का मार्केट पण त्याच लेवलला आहे. ओके, मार्केट 26,000च्या वरती 120 150च्या वरती टिकून याचा अर्थ आहे मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी तर आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मार्केटमध्ये नेगेटिव्हिटीचे पावलं पण दिसत आहेत, ड्रॉबॅक पण दिसतात. त्यामुळे लिबरल राहा. दोन्ही साईडला मार्केट कधी पण फिरू शकतं. काळजी घ्या. ओके, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आपले सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्यांचे सगळ्यांचे आभार, धन्यवाद. माझ्या ते विश्वास ठेवण्यासाठी, माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी. तुम्हाला काय इन्क्वायरी या क्वेश्चन्स असतील, या प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपचा नंबर जो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नवीन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही जानेवारीमध्ये माझ्याशी संपर्क करू शकता. म्हणजे जानेवारीमध्ये माझा लगभग 15-20 पर्यंत माझा नवीन बॅच चालू होतोय. खूप साऱ्या भरत्या झालेल्या आहेत, सीट्स रिझर्व झालेल्या आहेत. मी जास्त सीट्स घेत नाही, कारण का 100 लोकांना शिकवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अर्धी लोक जर शिकली ना तर मला खूप आनंद होतो, कारण मी सगळ्यांकडे पोचू शकतो. उगाच 10 जणांकडे जाण्यापेक्षा एकावरती कॉन्सन्ट्रेट करणं मला आवडतं आणि त्याला मी सक्षम बनवतो. त्याच्यामुळे लिमिटेड सीट्स आहेत. तुम्हाला जर काय इन्क्वायरी असेल, क्वेरी असेल, त्या संबंधित काय विचार असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. टेक केअर, गुड नाईट, जय श्रीराम.